नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता यस्त्वेंद्रियानी मनसा नियम्यारभतेर्जुन। कर्मेंद्रियी कर्मयोगम सक्तस्य विशिष्यते। तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे। जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला आणि उत्तरादाखर भगवंताने या जनसमूहामध्ये असणाऱ्या दोन प्रकारच्या स्थितींचं प्रतिपादन केलं। लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ। ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। विवेकी पुरुषांची ज्ञानयोगाच्या द्वारे असणारी स्थिती तिला ज्ञाननिष्ठा असं म्हणतात आणि कर्मयोगाची अर्थात निष्काम कर्मयोगाच्या द्वारे राहणाऱ्या कर्मयोगी पुरुषांची स्थिती त्याला कर्मनिष्ठा असं म्हणतात। ही दोन प्रकारची मार्ग कथन केली आहे। अर्थात यामध्ये थोडासा सूक्ष्म भेद असा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये अशुद्धता आहे म्हणजे पूर्ण विरक्ती किंवा वैराग्य बांधलं नाही, तर त्या पुरुषाने अंतकरणातला मल नावाचा दोष जाण्यासाठी निष्काम कर्माचं साधन निवडावं, ही त्याची कर्मनिष्ठा किंवा कर्ममार्ग आहे। ज्याचं अंतकरण अशुद्ध असेल त्याच्यासाठी कर्ममार्ग आहे आणि ज्या पुरुषाने निष्काम कर्माच्या द्वारे पूर्वीच किंवा गुरुवर्य बाबा त्यांना शास्त्रीय भाषेमध्ये कृतोपास्ती असं म्हणतात, ज्याचा वैराग्याचा अधिकार पूर्वीच सिद्धीला गेलेला आहे। शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाने निष्काम कर्माचा अवलंब न करता ब्रह्मज्ञानाची साधना करावी, हा त्याचा ज्ञानमार्ग आहे। म्हणजे शुद्ध अंतकरण असेल तर ज्ञानमार्गाचा अधिकारी आणि अशुद्ध अंतकरण जर असेल तर तो कर्ममार्गाचा अधिकारी। मार्ग जरी दोन असेल पण एकाच साध्याला ते प्राप्त होतात। ज्ञानोबारांची आपण अनेक प्रकारची उदाहरणं पाहिली, ज्याप्रमाणे पूर्व आणि पश्चिम दोन प्रकारच्या वाहनीला प्राप्त झालेल्या नद्या असतात पण शेवटी समुद्राला मात्र एकत्र होतात। किंवा एखाद्या प्रसंगाला सिद्ध भोजन मिळतं, कधीकधी साध्य भोजनाकरता प्रयत्न करावे लागतात पण तृप्ती मात्र एकच आहे। तसं ज्ञानमार्गाने जरी साधक गेला किंवा कर्ममार्गाचा अवलंब केला तरी मोक्ष नावाचं फळ दोघालाही सारखं मिळतं। मग सारखं जर फळ मिळत असेल तर दोन मार्ग का सांगितले? त्याचं कारण अधिकार भेदात। एकाचा अधिकार अशुद्ध अंतकरणाचा आणि एकाचा अधिकार शुद्ध अंतकरणाचा, म्हणून ज्ञानमार्गाने लवकरात लवकर फळ मिळतं, त्याला सद्यमुक्ती असं म्हणतात आणि कर्ममार्गाने थोडासा वेळ लागतो म्हणून त्याला क्रममुक्तीचा मार्ग असं म्हणतात। आणि जोपर्यंत व्यक्ती निष्काम कर्माचा आरंभ करतच नाही तोपर्यंत त्याला निष्कर्म्य स्थितीला जाता येत नाही। एखाद्याने कर्माचा आरंभ केला आणि मध्यंतरीच कर्म सोडून दिलं तर त्यालाही चांगल्या प्रकारे सिद्धी मिळत नाही। कारण कोणताही अज्ञानी मनुष्य जोपर्यंत आपल्या आत्मस्वरूपाला गवसणी घालत नाही तोपर्यंत अज्ञान अवस्थेमध्ये एक क्षणभर देखील तो कर्म केल्या वाचून राहत नाही। मनुष्य जागृतीतही कर्म करतो, स्वप्नातही कर्म करतो। आणि तुम्ही असं म्हणाला सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठे कर्म करतो, तर ते काल थोडंसं एक चिंतन वाचता आलं। जर एखाद्या मनुष्याला आपण झोपेतून जागं केलं, म्हणजे समजा लागलीच बा पाठामध्ये, होऊ शकतं की नाही असं, तर एखाद्या पुरुषाला जर झोप लागली आणि आपण जर त्याला जागं केलं, तो काय म्हणतो, अरे माझी झोप अपूर्ण राहिली, तो मला अपूर्ण झोपेतून जागं केलं, माझी झोप काही अजून पूर्ण झाली नाही। ही पूर्णतेची आणि अपूर्णतेची भावना ज्या अर्थी त्याच्या मनात आहे, याचा अर्थ झोपेची क्रिया त्याने प्रारंभ केलेली होती ती अपूर्ण राहिली याची त्याला जाणीव आहे। म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं आहे बरं, वास्तविक पाहिलं तर जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये आपण कर्म करतो स्पष्ट आहे, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये या कर्माचं बीज आहे
पण त्या महापुरुषांचं चिंतन असं आहे, ज्या अर्थी व्यक्ती जागा होतो आणि तो म्हणतो, अरे मी आत्ताशी झोप घेत होतो, कुठेतरी मला डोळा लागला आणि अपूर्ण असताना तुम्हाला जागं केलं. अपूर्ण आहे याचा अर्थ पूर्णतेची क्रिया त्याने प्रारंभ केली होती, झाली नाही हा भाग वेगळा. क्षणभर देखील कोणी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण प्रकृती म्हणजे स्वभाव, प्रकृती म्हणजे अविद्या, प्रकृती म्हणजेच माया, 3 गुणांची साम्यावस्था, यालाच आपण प्रकृती असं म्हणतो. आणि या प्रकृतीच्या गुणाला वशीभूत होऊन अवशः परतंत्र आणि पराधीन होऊन सगळे कर्म करतात. अज्ञानी कर्म करतील यात नवल काय आहे? आपल्या प्रकृतीला वश होऊन ज्ञानी पुरुषाकडून सुद्धा कर्म घडतं. बरं, वाक्य मी तसं मुद्दाम वापरलं आहे. अज्ञानी पुरुष कर्म करत असतो आणि ज्ञानी पुरुषाकडून कर्म घडत असतं. दोन्ही वाक्यामध्ये फरक आहे. एकात अहंकार आहे आणि एकामध्ये निरहंकार भावना आहे. एका पुरुषामध्ये कर्माचा आग्रह आहे, दुसऱ्याची सहज स्थिती आहे. एकाचा असणारा प्रयत्न आहे आणि दुसऱ्याचा मात्र प्रारब्ध बलाचा वेग आहे. अज्ञानी पुरुष प्रयत्नपूर्वक कर्म करतो आणि ज्ञानी पुरुषाकडून प्रारब्धानी कर्म घडतं. उचलिले वायू वशे चळे शुष्कपत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म हे व्यापारी निरंतर. या सगळ्याचं तात्पर्य म्हणून अर्जुना, जोपर्यंत प्रकृतीचा संग असेल, तादात्म्याध्यास असेल, कल्पित का होईना संबंध असेल, तोपर्यंत कर्माचा त्याग घडणार नाही. आणि असं असताना एखादा आग्रहाने म्हणेल नाही नाही मी कर्माचा परित्याग करणारच, तर त्याचा आग्रहच उरेल. काल आपण उदाहरण पाहिलं, प्रचंड नदीच्या पाण्याचा जर वेग असेल, नदी पूर्व दिशेला वाहत असेल आणि एखादा पट्टीचा पोहणारा म्हणेल मी उडी टाकतो पण मात्र मला पश्चिमेला जायचं आहे, तर त्याचा फक्त आग्रह राहील. पाणी बरोबर त्याला आपल्या मार्गाला आणल्याशिवाय राहणार नाही. बरोबर पाणी त्याला पूर्वेकडे वाहून घेतल्याशिवाय राहत नसतं. फक्त एकच आहे, एक मासा जो आहे ना, तो मात्र विरुद्ध प्रवाहाने वाहतो. हे तुम्हाला पाहायचं असेल तर जेव्हा इंद्रायणी मातेला पूर येईल, थोडंसं बंधाऱ्याच्या जवळ जाऊन पाहायचं. फक्त पाहायचं बरं, जाळं नाही घेऊन जायचं, फक्त पाहायचं. तर त्या बंधाऱ्यामधून जो पाणी खाली पडतं की नाही, तर ते काही मासे खाली येतात आणि आल्यानंतर पुन्हा ते उलट दिशेने पाण्यातून वरती जातात. तर फक्त हे माशांना शक्य आहे, माणसांना नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून एखादा व्यक्ती जर म्हणला की प्रकृतीचा तर संग माझा आहे आणि मी कर्माचा परित्याग करेल, कदापि घडणं शक्य नाही. ज्याने प्रकृतीचा संबंध तोडला आहे त्याच्याकडून आपोआप कर्माचा त्याग घडतो. का बरं? कारण कर्म हे कार्य आहे आणि प्रकृती हे कारण आहे. ज्याने कारणाचा संबंध तोडला आहे त्याला कार्याचा वेगळा संबंध तोडावा लागत नाही, असाही अर्थ आहे. जो व्यक्ती बाहेरून कर्मेंद्रियांना आवरतो आणि मनामध्ये मात्र इंद्रियांच्या विषयांचं स्मरण करतो, बाहेरून असं वाटतं काहीच करत नाही आणि मनामध्ये मात्र सगळं करतो, त्यामध्ये एक भाग असा आहे, एखाद्या व्यक्तीने बाहेरून कर्म केलं तर चांगलं आहे, मनात जर विषयाचं चिंतन केलं ते फार वाईट आहे. त्यातला एक बारकावा असा आहे, त्याला दांभिकपणा का म्हणतात माहिती आहे का? एखादा मनुष्य बाहेरून जर कर्मेंद्रियांना आवरत असेल, ज्ञानेंद्रिय पण उपलक्षणाने घ्या, कोणत्याही विषयांचं तो काय करत नाही, संग्रह करत नाही. असा एखादा व्यक्ती बाहेरून जरी आपल्याला अपरिग्रही दिसला, त्याला एक लोक व्यवहाराची मर्यादा आहे. पण मनामध्ये विषयांचं स्मरण करणं याला काही वेळ काळच नाही ना, कारण ते कोणी पाहत नाही. त्याला हवा तेवढा वेळ त्याला विषयांचं स्मरण करता येतं. मानसिक असणाऱ्या मनोरथामध्ये त्याला विषयाचं सुखदुःखाचा साक्षात्कारही करता येतो, भोग घेता येतो. आणि हेच नेमकं घातक आहे. ज्ञानोबांनी म्हटलं आहे बघा, ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषुपजायते, संगा संजायते काम कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहो सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. प्रणश्यती प्रउपसर्ग लागला आहे. नश्यती म्हणजे नाश होणं आणि चांगला नाश होणं. त्याचं कारण विषयाचं मनामध्ये केलेलं स्मरण, मनामध्ये चिंतन आहे आणि बाहेरून संग्रह नाही. भगवान म्हणतात मिथ्याचार आहे. याच्या उलट जो परमात्म स्वरूपामध्ये निमग्न झालेला आहे
आणि बाहेरून मात्र लौकिक व्यवहाराप्रमाणे व्यवहार करतो, ज्याने विवेकी मनाच्या द्वारे आपली सगळी इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आवरलेली आहे आणि कर्म इंद्रियांच्या द्वारे आसक्तीरहित होऊन जो निष्काम कर्मयोगाचा अवलंब करतो तो मागच्या दांभिक पुरुषापेक्षा विशेष आहे. विशेष काय आहे? कारण त्याने दांभिकपणा दाखवलाच नाही. जे आहे ते आपण म्हणतो ना रिअल, सध्याच्या काळात काय आहे ते रिअल नाही रिअल जे खरं आहे, वास्तव आहे ते तो प्रगट करतो आहे. तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. या 7व्या श्लोकामध्ये 2 शब्द आले ना, यस्त्विंद्रियानी मनसा नियम्य, मनाच्याद्वारे त्याने इंद्रियांचं नियमन केलं आहे. आणि पुढं शब्द काय आला? कर्मेंद्रियैही, बहुवचन आहे तृतीय विभक्तीचं, कर्मेंद्रियांच्याद्वारे. मग आता कर्म इंद्रियांचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि इंद्रिय आणि पदामध्ये कोणते इंद्रिय घ्यायचे? तर ज्ञानेंद्रियच घ्यायचे ना, दुसरे कोणते राहणार आहे? म्हणून ज्ञानेंद्रिय त्याने आपल्या विवेकी मनाच्याद्वारे आवरलेले आहे आणि कर्मेंद्रियांच्याद्वारे तो क्रिया वाट्याला आलेलं कर्म करतो. तो विशिष्यते मागच्या पुरुषापेक्षा तो विशेष आहे. त्याला मिळणारी साधना आणि प्राप्त होणारं साध्यसुद्धा विशेष आहे. यावर असणाऱ्या 2-3 ओव्यांचा आपण काल विचार केला. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ, बाह्य तरी रूढ लौकिक जैसा, तो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे, तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, परी तेथीचे उर्मी झांकोळे ना. या 3 ओव्यांचा काल आपण विचार केला होता. जो अंतरी दृढ, अंतकरणामध्ये अत्यंत निश्चळ स्वरूपाचा आहे, म्हणजे जीवनामध्ये आलेली अनुकूलता, प्रतिकूलता, सुखदुःखाचे प्रसंग, लाभहानी, निंदास्तुती, मान अपमान, हे सगळे प्रसंग जरी त्याच्या जीवनामध्ये आले तरी पण त्याची मानसिक जी बैठक आहे ती मोडत नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या आणखीन एक 24व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारा म्हणतात, मग मेरूपासूनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जोपा परी भारे, चेतन दाटे. परमार्थ आपण कशा करता करायचा आहे? आपल्या मनावर कोणत्याही प्रकारचे आघात होऊ नये यासाठी परमार्थाची साधना करायची आहे. प्रारब्ध बलाने सुखदुःखाचे आघात देहावर होतात, ज्ञानी पुरुषांच्याही आणि सामान्य पुरुषांच्याही. मग फरक काय आहे? फरक असा आहे, अज्ञानी पुरुषाच्या देहावर आघात झाला की मनावर जास्त आघात होतो आणि ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये देहावर जरी आघात झाला तरी मनापर्यंत तो आघात जात नाही. ओवीतले सगळे शब्द किती महत्त्वाचे आहे. मेरू पर्वतापेक्षा मोठे असणारे दुःख आणि तेही डोंगरा एवढे असणारे दुःख, देह दुःखाचे नि भारे दाटीजो, त्याचा देह दुःखाच्या ओझ्याने दडपला जातो, पर चित्त न दाटे. पण चित्त मात्र दडपलं जात नाही. म्हणून आपल्याही जीवनामध्ये दुःखाचे आघात जर आले असेल आणि त्या दुःखाचा परिणाम आपल्या मनावर यत्किंचितही होत नसेल तरच आपली परमार्थी साधना बरोबर आहे. नाहीतर मग आपणही सामान्य पुरुषाप्रमाणे जर रडत असाल तर मग आपण केलेली परमार्थाची साधना काय उपयोगाची. गुरुवर्य डॉक्टर बाबाईक स्वामी महाराजांच्या जीवनातलं उदाहरण सांगत असतात की ते वाराणसी क्षेत्रामध्ये त्यांच्या एका गुरुबंधूंना भेटण्याकरता गेले आणि गेल्यानंतर मग आता त्या गुरुबंधूचे 1-2 विवाह झाले होते. पण काहीतरी भाग्याचं काही असेल प्रसंग, विवाह केला की त्या 2-3 विवाह झाल्यानंतर एक पत्नी जिवंत राहिली नाही. त्या सगळ्या पत्नी मरण पावल्या. म्हणजे एक पहिलं लग्न केलं ती मरण पावली म्हणून दुसरं लग्न केलं, दुसरं लग्न झालं कालांतराने ती मरण पावली, तिसरं लग्न केलं. असं ठराविक अंतराने जीवनातले काही प्रसंग असतात, हे प्रारब्ध असतं. त्यामुळे आपण कोणाच्या जीवनाची चिकित्सा करू नये. कोणाला काय भोगावं लागू शकतं सांगता येणार नाही, प्रारब्ध असतं गतजन्मीचं. आणि मग ते तिसरीही पत्नी मृत पावल्यानंतर त्यांच्या दुःखामध्ये प्रचंड आवेग निर्माण झाला. कर्मेनं त्यांना स्वामी महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही मला भेटायला या, हे दुःखातून मी काही बाहेर निघू शकत नाही, मला काढा. स्वामी महाराज गेले
आणि मग समजावून सांगितलं. सुरुवातीला समजावून सांगितले प्रारब्ध आहे, पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोतांचा पसर, मिळती काष्टे लोटतापूर, आदळी दूर होती खल्लाळी. नदीच्या प्रवाहामध्ये पाऊस जास्त पडला, आपल्याकडं लाकडं जास्त वाहत नाही आहेत, गंगेमध्ये जास्त येतात. बघा, तुम्हाला पाहायचं असेल तर ऋषिकेशला जाऊन बघा, अजूनही फार मोठं एक लाकूड पडलेलं आहे, काढू नका बरं. फार थंड पाणी मध्यंतरी जाता येणार नाही, वाहून येतात. मग पाण्याच्या प्रवाहामध्ये लाकडं वाहून आले की ठराविक काळापर्यंत प्रवास करतात आणि एखाद्या खडकावर आदळले की सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. आपलंही सगळ्यांचं प्रारब्धच आहे. 7 वाजता आपण सगळे एकत्र येतो, 8 वाजले की आपापल्या मार्गाने निघून जातो. एक समष्टी प्रारब्ध असतं. मग त्यामध्ये शोक काय करायचा, ज्याचा ज्याचा संयोग झाला त्याचा कधी ना कधी वियोग ठरलेला आहे. संयोगा विप्रयोगांता एक सूत्र आहे जीवनातलं, संयोग झाला की वियोग ठरलेलाच आहे. त्यामुळे शहाणी माणसं या बाबतीमध्ये रडत नाही, शोक करत नाही. समजावून सांगितलं, ते शांत झाले. थोड्या वेळाने स्वामी महाराज जेवायला बसले. जेवता जेवता त्यांना आठवण झाली. त्याने बघा ना म्हणे, या प्रसंगाला जर ती असती तर तुम्हाला किती आदराने त्याने स्वयंपाक वाढला असता. आठवण झाली, रडायला सुरुवात केली. स्वामी महाराज म्हणले, आत्ताच प्रवचन दिलंय, प्रवचनाचा काहीच परिणाम नाही. पुन्हा यांना आठवण झाली. कालांतराने पुन्हा थोडं समजावून सांगितलं, झालं. आणखीन थोडासा कालावधी गेला, पुन्हा त्यांना ती आठवण झाली. आणि ज्या गोष्टीची आठवण करू नये असं वाटतं ना, ते जास्त आठवतं. हा आपल्या मनाचा स्वभाव आहे. जे आठवू नये असं वाटतं ते कायम आपल्या डोळ्यासमोर येतं. आठवण झाली, रडायला सुरुवात केली. स्वामी महाराजांनी तात्यांना सांगितलं, भोईटे तात्यांना, म्हणे माचीस घेऊन या बरं. मग त्यांनी विचारलं, कशा करता? फक्त आणा म्हणे. माचीस आणली आणि म्हणे, एवढे मोठे ग्रंथ आहे ना हे ग्रंथालय तुमचं, या सगळ्या ग्रंथाला काडी लावायची. म्हणे का? एवढे अध्यात्माचे ग्रंथ वाचूनसुद्धा जर तुम्हाला दुःखावर विजय संपादन करता येत नाही तर निधी चित्ता शांती ऐशी विद्या कशाला? जी आपल्या चित्ताला शांती देत नाही अशी विद्या काय कामाची? म्हणून प्रसंगाला ते आठवलं पाहिजे. विद्या देह दुःखाचिनी डोंगरे, दाटी जोपा परी भारे, चित्त न दाटे. जो अंतरी दृढ, आपल्या अंतकरणामध्ये अत्यंत निश्चळ आहे, निर्विकार आहे, परमात्मरूपी गूढ, परमात्म स्वरूपामध्ये गढून गेलेला आहे. कारण परमात्म स्वरूपामध्ये मिळणारा वृत्तीला आनंद, त्या आनंदाची मर्यादा सांगता येत नाही. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असते. सामान्य आनंदासाठी सुद्धा माणसं किती लालायित होतात. ते आपण उदाहरण पाहतो की नाही. एका मनुष्याच्या मागे म्हणे वाघ लागला. काय जुन्या कीर्तनकारांचे उपकार आहे. जुन्या बरं, मी मुद्दाम जुन्या शब्द वापरला. जुन्या कीर्तनकारांचे उपकार आहे. त्यांनी असे काही दृष्टांत मार्मिक शोधून ठेवले आपल्यासाठी की ते सिद्धांताची पुष्टी करतात. हल्लीच्या कीर्तनकारांचा तो विषय नाही, नवोदित तो विषय नाही आहे. जुने कीर्तनकार सांगतात ना, एकाच्या मागे वाघ लागला. किती वाघा अंतरावर आहे पाहता पाहता लक्षात आलंच नाही. त्याने विहिरीत पडला, उडी मारली. खाली नागोबा बसलेला आहे, पाठीमागे वाघ आहे. आणि तेवढ्यात त्याने वडाच्या पारंबीला धरलं. आता पारंबीला त्याच्या वजाचा धक्का लागल्यामुळे आग्यामोळ उठलं. प्रचंड आग्यामोळाच्याही माशा मोठ्या असतात आणि दुसरे काही मोळ असतात मधमाशा. त्या हल्ल्यामुळे त्या मधमाशांचं पोळं फुटलं आणि त्या सगळ्या मधमाशांनी त्याला चावा घेतला. बघा बरं दुःख कसं आहे. आदो अंते वर्तमानी, सगळीकडे दुःखच आहे. मागही खालीही मधल्या भागातही मागे पुढे उभा राही सांभाळीत, असं आहे. सगळीकडे दुःखच दुःख आहे. आणि अशा प्रसंगामध्ये त्याच्या नाकावर त्या मधाचा एक थेंब पडला. आता तोही काढण्यासाठी त्याने जिभेचा शेंडा लांबवला. एक मध थेंब मिळाला तो वा नाही आनंदाशी जोडा, असं म्हणतो की नाही. सामान्य आनंदासाठी माणसं एवढे लालायित होतात. सामान्य आनंद विषयाचा क्षणभंगूर आहे, परतंत्र आहे, अनित्य, नाशिवंत असा आहे की नाही आनंद. विषयातला आनंद म्हणण्यासारखा नाही, पण अज्ञानी पुरुषासाठी म्हणावा लागतो. मग या आनंदासाठी जर मनुष्य एवढा लालायित असेल, प्राणत्याग करत असेल, तर ज्या आनंदाला देशे काळे वेदानुवादा
ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगीती. असा जर व्यापक आनंद असेल आणि तो ज्याला मिळाला ते आहे आपलं परमात्म स्वरूप, आणि तिथे त्याची वृत्ती निमग्न झालेली आहे, परत माघारी येत नाही. ती वृत्ती माघारी येत नाही, म्हणून तो परमात्म रूपी गूढ किंवा गुप्त रूपाने राहतो आहे. आणि बाह्य व्यवहार तर लौकिकाप्रमाणे करतो आहे. कसा करतो? इंद्रिय आज्ञा न करी अमुक विषयांचं सेवन कराच अशी इंद्रियांना तो आज्ञा देत नाही. प्रारब्धाने आयाचित वृत्तीनं प्राप्त झालं तर घेतो, विशेष आयास त्यासाठी करत नाही. बरं, प्रारब्धाने विषय मिळाला, विषयांचे भय न धरी, आता हे विषय मला बाधक होतील, हे विषय मला आसक्तीमध्ये ढकलतील, असंही तो विचार करत नाही. का? कारण त्याची इदम सर्वम यत अयम आत्मा ही भावना झालेली आहे, हे ज्ञान आहे त्याला. विषयामध्ये सुद्धा तो द्वैत दर्शन पाहत नाही. तया विषयातही काही आपण पे वाचुने नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना, म्हणून विषयांचं भय धारण करत नाही. यावर शंकरानंदांनी असं म्हटलं आहे की तो इंद्रिय आज्ञा न करी तो विषयांचं सेवन करतो, पण कोणते? जे विषय अनिषिद्ध आहे, निषिद्ध असेल तर परित्याग करतो, आणि जे विहित असेल त्यांचं तो सेवन करतो. म्हणून इथं विषय शब्द हा सामान्य आहे. त्या विषयामध्ये दोन प्रकार, एक विहित विषय आणि दुसरे निषिद्ध विषय. निषिद्ध विषयाचा परित्याग करायचा, आणि विहित विषय प्राप्त झाले तरी त्यामध्ये तो अडकून पडत नाही, म्हणून विषयांचे भय न धरी. म्हणून तर मग तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, आहाराते स्वीकारी, त्याजावे ते परिहरी. हे सगळे तो विषय ऐकतो आहे, सेवन करतो आहे, विषयांचे भय न धरी. आणि प्रारब्ध बलाने किंवा आपल्या वर्णाश्रमानुसार प्राप्त जे कर्म आहे त्याचाही तो आवेर करत नाही. कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी. कर्मेंद्रियांच्या द्वारे कर्मामध्ये आचरण करत असताना न नियमी तो आपल्या इंद्रियांना आवरत नाही. म्हणजे काय? देहनिर्वाह होण्यासाठी, अंतकरणाच्या शुद्धीसाठी किंवा लोकसंग्रहासाठी ईश्वराची आज्ञा म्हणून तो कर्मेंद्रियांच्याद्वारे कर्म करत राहतो. आता वास्तविक त्याला स्वतःला कर्म करण्याची गरज नाही, पण प्रारब्ध शिल्लक आहे. जर त्याने कर्म केलं तर त्याला बघून अनेक जण कर्म करत असतात, म्हणून तो कर्म करत राहतो. न नियमी, विनाकारण तो आपल्या इंद्रियांना तिथून आवरत नाही. हातपाय चालावे यासाठी तो कर्म करतच राहतो, पण कर्मामध्ये मिळणारं फळ ह्या त्या कर्मातला विकार आहे, उर्मी आहे, आणि त्यामध्ये तो झाकला जात नाही. म्हणजे थोडक्यामध्ये त्याला कर्माचा अहंकारही होत नाही, त्याला कर्तृत्वाचा मद म्हणतात, आणि कर्मफलाची आसक्ती पण त्याच्याकडे नसते, असा तो राहतो. पुढे 71 क्रमांकाची ओवी आहे. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न सिंपे पद्मपत्र, तैसा संसर्गा माझी असे सकळांसा रेखा दिशे, जैसे तोय संगे आभाषे भानुबिंब, तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखिजे, एरभी निर्धारिता नेनिजे सोय जयाची, ऐशा चिन्नित देखशी तोची मुक्त, आशा पाश रहित ओळख पा. इथपर्यंत या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आणि भगवान म्हणतात, अर्जुना आसा तू हो. याप्रमाणे म्हणजे विवेकी मनाच्या द्वारे आपल्या इंद्रियांना आवरून ठेव, आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे निष्काम पद्धतीने कर्मयोगाचा आरंभ कर. कोणत्याही प्रकारे दोष लागत नाही. तो कसा आहे? कामना, मनामध्ये असणारी इच्छा तिला कामना असं म्हणतात. आणि कामना मात्रे म्हणजे कोणत्याही कामनेनं तो घेतला जात नाही, म्हणजे आकळला जात नाही. कोणती कामना असू शकते? बाकीची जाऊ द्या. एखाद्या व्यक्तीला लौकिक कामना असते, एखाद्याला पारलौकिक कामना असते. संकल्प सोडत असताना ते आपण त्याचा संकल्प आपल्या पाठ नाही, तेवढा दररोज नाही ना करत आपण ते, पण त्या कामनेची यादी फार मोठी असते बरं का. सगळे अगदी अस्माकं सकल परिवाराणां कुटुंबानां
द्विपद चतुष्पद स्थळ आयु क्षेम प्राप्त्यर्थम अशी सगळी कामना असते की नाही, ही व्यवहारातली संकल्पाची कामना आहे. पण महापुरुषाला कोणतीच कामना नाही. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योगसिद्धी पुनर्भवम वा मोक्षाची सुद्धा कामना नाही. कामना मात्रे न घेपे. मनुष्याला कामना निर्माण होत असेल तर त्याच्या जीवनाच्या त्या अपूर्णतेचं लक्षण असतं बरं. आणि कामना ही कशाने पूर्ण होईल? पदार्थाने नाही पूर्ण होत, ते अंतःकरणाच्या संतोष नावाच्या वृत्तीने पूर्ण होते. एखाद्याला 11 मिळाले जेवत असताना, जेवताना एखाद्याला 11 रुपये जरी मिळाले ताटाला तरी तो बस तृप्त झालो. आणि एखाद्याला 11,000 मिळाले, मला तेवढेच माहिती, तरी तो तृप्त होत नाही. म्हणजे माझे नाही सांगत मी, तो कामना मात्रे न घेपे. अपूर्णताची कामनेतून प्रकट होत असते. ज्याच्या आपण उदाहरण पाहतो की नाही, एखादा जर पाण्याने भरलेला हंडा असेल काठोकाठ तर तो हिसळत नाही, आणि अर्धवट असेल तर तो आवाज केल्याशिवाय राहत नाही. तसं ज्याची पूर्णता जीवनामध्ये प्राप्त झाली त्याला कामना निर्माण नाही होत. आणि जो मात्र अपूर्ण, आतून अपूर्ण असतो, त्याला असं वाटतं बाहेरून आपण विषय पूर्ण करावे आणि मग पूर्णता प्राप्त करून घ्यावी. मनुष्य आतून जर अपूर्ण असेल तर जगातला बाहेरचा कोणताही विषय नाही की तो त्याला पूर्ण करू शकेल. आणि जो आतून पूर्ण असेल, जगातला असा कोणताच विषय नाही की त्याच्या पूर्णतेमध्ये भंग आणू शकेल. हे सगळं आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तो काम सर्वथा जाई, जयाचे आत्मसंतोषी मन राही, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. म्हणून त्याला कोणती कामना नसते. म्हणजे काय? निष्कामतेनं तरी तो कर्म करतो, हे त्याची निष्कामता आहे बरं. कामना मात्रे न घेपे. हे कर्म मी करतो, या कर्मापासून मला हे फळ मिळावं, ही सुद्धा कामना नाही. फक्त कर्तव्य भावनेनं तो कर्म करतो. हा भक्तीची भावना आहे ती. गोविंद गोविंद मनाने हेच काम करायचं. भक्तीच्या बाबतीमध्ये निष्कामता. तो कामना मात्रे न घेपे. पुढे शुद्ध किती असतो? मोह मळे न लिंपे. मोह म्हणजे अविवेक, अविचार, ज्याच्यामध्ये नाशिवंत देह आणि अविनाशी परमात्मतत्व यांची निवड करता येत नाही, अशा अविचाराला, अविवेकाला मोह असं म्हणतात. म्हणजेच अज्ञान आहे. आणि अज्ञान सगळ्यात मोठा मळ आहे. आपण मळ लागू देत नाही बघा. तुकोबारांचं आणखीन एक प्रमाण आहे, लागो निधी मळ न करी रे संग, राहीर निशेळ लागो निधी मळ ममतेचा. हा ममतेचा मळ आहे. हे सगळे विकारच आहे ना. ममतेचा मळ, अहंकाराचा मळ, 18व्या अध्यायामध्ये आलेला तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ. अविद्या मलयुक्त आहे, म्हणजे दोष आहे, कलंक आहे. ममता आणि अहंतेचा सुद्धा मळच आहे, कलंक आहे. आणि मोहाचा सुद्धा, विषयाचं आकर्षण, त्याला मोह म्हणतात. आणि अविवेकाला, अविचाराला सुद्धा मोह म्हणतात. या मोह नावाच्या मळाने तो लिप्त होत नाही, याचा अर्थ तो शुद्ध असतो. आणि शुद्ध कशाने होतो? ज्ञानाने. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ते सुद्धा ब्रह्मज्ञान घ्यायचं बरं. ज्ञान शब्द आला की व्यवहारातलं ज्ञान नाही घ्यायचं. म्हणजे हा मनुष्य खूप ज्ञानी आहे म्हणून. का बरं? जगातलं सगळं माहिती त्याला. जगातलं माहिती असेल, जगदिशातलं काय माहिती आहे ते महत्त्वाचंच नाही. परमात्माईसे जे एक वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव. अशा ज्ञान नावाच्या साधनेनं मोह नावाचा मळ त्याने धुतलेला आहे. गुरुदाविल्या वाटा येऊन या विवेक तीर्थतटा, धुवून या मळकटा बुद्धीचा तेने. गुरूंच्या मार्गदर्शनाने विवेक प्राप्त झाला की विवेक नावाच्या तीर्थामध्ये अविवेक, मोह नावाचा मळ धुतला जातो. मोहमळे न लिंपे. आणि जर त्याने संसर्गामध्ये राहिला तरी तो अलिप्त कसा असतो? आता या अर्ध्या ओवीचा पुढच्या अर्ध्या ओवीशी संबंध आहे. त्याही पुढच्या उर्वरित अर्ध्या ओवीचा त्याच्या पुढच्या ओवीशी संबंध आहे.
हे अशी ओव्यांच्यामध्ये साखळी गुंतलेली आहे बघा. जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिशे. पुढे मग दृष्टांत आहे. जैसे तोय संगे आभाषे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे. हे जैसे आणि तैसे आले की दृष्टांताची योजना असते बरं. म्हणूनच मराठी व्याकरण फार महत्त्वाचं आहे ज्ञानेश्वरीसाठी. जर तर जैसे तैसे संबंध लावता आला पाहिजे. आता जैसे आलं ना, जैसे आलं की तैसे कुठं ते शोधायचं, तिथपर्यंत थांबायचंच नाही असा त्याचा अर्थ होतो. जैसे ज्याप्रमाणे जळी म्हणजे पाण्यामध्ये आणि जळे म्हणजे पाण्याने. आलं की नाही व्याकरण. पहिल्यामध्ये सप्तमी विभक्ती आहे, दुसऱ्यामध्ये तृतीय विभक्ती आहे. पाण्यात पाण्याने असा अर्थ. व्याकरणाचं पाठ नाही हा, पण आवश्यक आहे बरं. व्याकरण आवश्यक आहे, केलं पाहिजे. न शिंपे पद्मपत्र. पद्म म्हणजे कमळ आणि पत्र म्हणजे पानं. कमळाचं पान कुठं राहतं? पाण्यातच. पण पाण्यात जरी राहिलं तर पाण्याने मात्र भिजत नाही, हे विशेष आहे. तैसा त्याप्रमाणे संसर्गा माझी असे. हा महात्मा संसारात राहतो. आता संसार शब्दाचा समष्टी अर्थ केला तर जग, जगात राहतो. आणि वेष्टी अर्थ केला तर वेष्टी बरं, यष्टी नाही. वेष्टी म्हणजे एक. वेष्टी अंगामध्ये जर अर्थ केला तर देहात राहतो. पण जगात राहिला काय आणि देहात राहिला काय, तरी पण कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहतो. संसर्गा माझी असे परंतु न शिंपे. तो भिजला जात नाही. म्हणजे देहात जरी राहिला तरी देहाची आसक्ती त्याच्यावर बंधन टाकत नाही. याला म्हणतात मुक्त. त्यागातून नाही बरं, संग्रहामध्ये असून सुद्धा तो मुक्त आहे. आपण जर जुने उदाहरणं पाहिले, जनक राजे आहेत, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण राजे आहेत, पण कशातच अडकले नाहीत, हे त्यांचं विशेष आहे. म्हणजे संग्रहामध्ये असताना सुद्धा अपरिग्रही आहेत. हे ज्ञानाचं महात्म्य आहे. काहीचं मग अपरिग्रहाचं प्रारब्ध असतं, काहींचं संग्रहाचं असतं. यांचा संग्रह आहे, शुकाचार्यांचा संग्रहच नाही. ही विरक्तीचं प्रारब्ध तर कोणाचं प्रवृत्तीचं प्रारब्ध. अडचण काही नाही. फक्त सर्वैते ज्ञानेन समाहा. सर्व ज्ञानी पुरुष मात्र समानच आहे. संसर्गा माझी. संसर्ग म्हणजे संबंध, संसर्ग म्हणजे सानिध्य किंवा संसार. संसारात तो राहतो आणि तो राहिला तरच आपल्याला फायदा आहे. म्हणजे जिज्ञासू साधकांची ब्रह्मज्ञानाची भूक कोण घालू शकतं? असा ब्रह्मवेत्ताच त्यांची भूक निवारण करू शकतो. कारण ती जर देहात राहिली जिवंत ब्रह्मज्ञानाच्या नंतरही, तरच त्यांचा उपदेश साधकाला प्राप्त होत असतो. म्हणून त्यांचं राहणं महत्त्वाचं आहे. आता ते ज्ञानाच्या नंतरही देहात राहतात आणि सामान्य माणसाला वाटतं ते अजूनही ज्ञानी नाहीच, कारण ते अजून देहात राहतात ना, असं वाटतं त्यांना. दृष्टी असावी लागते. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिशे. बस सगळ्या लोकांसारखेच ते दिसतात. ज्ञानामध्ये आणि बाहेरच्या व्यवहारामध्ये विरोध नाही. मग मी व्यवहारी असे न वर्तत वा जेवी जळात पद्मपत्र. व्यवहारी वर्तत असे, पण व्यवहारात जरी वर्तन केलं तरी व्यवहाराचा आणि माझा काही संबंध नाही. जेवी जळात पद्मपत्र. सगळ्यांसारखेच ते दिसतात. दिसतात पण असतात असं नाही. क्रियापद किती महत्त्वाचं आहे. दिसणं आणि असणं यात फरक आहे ना. व्यवहारात माणसं म्हणतात ना, जसं दिसतं असं म्हणतो की नाही आपण. दिसणं वेगळं असतं आणि असणं वेगळं असतं. महात्मे स्वरूपाने परब्रह्म रूप असतात आणि दिसत असताना व्यवहारी पुरुषासारखे दिसतात. किंबहुना व्यवहारी पुरुष तरी थोडेसे राहत असताना टापटीप राहतात. ते मात्र तसेही राहत नाही. वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता तरी जोडे. परी वेडी वे माझी दडे मै मे भेने. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडोनी. बरं वेड्यासारखं राहणं चांगलं असतं,
लोक जास्त त्रास देत नाही. फार प्रसिद्धी झाली का मग जास्त अवघड आहे. जेवढा मनुष्य सामान्य राहील तेवढा सुखी राहतो. पण मनुष्याला तसं नाही वाटत. त्याला वाटतं विशेष काहीतरी व्हावं. बनने से हानी होती है सकळांसारिखा दिसे. तो सगळ्या लौकिक व्यवहारातल्या लोकांसारखा दिसतो, परंतु जरी दिसला तरी तसा मात्र तो नसतो. त्याचं दिसणं हे फक्त देहाच्या उपाधीपर्यंतच असतं. जोपर्यंत देह नावाचा उपाधी आहे तोपर्यंत त्या महात्म्याचं विशेष अस्तित्व दिसतं. गुरुवारी डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात बघा, महात्मे जेव्हा देहामध्ये असतात ना तेव्हा ते आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय असतात, आणि जेव्हा ते देहातून जातात तेव्हा ते प्रत्यक्ष रूप होतात, म्हणून ते ज्ञानाचं विषयत्व त्यांना येत नाही. अर्थात हे वाक्य फार मोठं आहे. म्हणून ते प्रत्यक्ष रूप ब्रह्मरूप होतात, आणि ब्रह्म काही नेत्रेंद्रियाला दिसत नाही. मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे ते इंद्रिया की रजोगे काय होईल. पण जोपर्यंत ते देह नावाच्या उपाधीत आहे तोपर्यंत ते आपल्याला सकळांसारिखा दिसे. मग त्यांचं अस्तित्व कुठपर्यंत आहे? देह नावाच्या उपाधीपर्यंत विशेष अस्तित्व आहे. पण जरी ते देहात सापडले तरी ते अलिप्तच आहे. उदाहरण देता, जैसे तोय संगे आभाषे भानुबिंब तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीचे. आता इथे आलेले जे काही दृष्टांत आहे ना त्या दृष्टांताचा भाव मागच्याही पदाशी लागतो बरं, आणि पुढच्या ओवीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा लागतो. ते आपल्या मनावर आहे दृष्टांत कसा घ्यायचा आणि कसा त्याचा अर्थ करायचा, सगळीकडे लागतात ते. ज्याप्रमाणे तोय म्हणजे जल पाण्याच्या संगतीमध्ये भानुबिंब आभाषे, हे आभाषे म्हणजे प्रतिबिंब रूपाने ते भासतं. जमिनीवर आपण एखादा घट ठेवला आणि त्या घटामध्ये जर शुद्ध पाणी असेल तर काय होतं, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. आता प्रतिबिंब कुठं आहे? पाण्यामध्ये. आता हे प्रतिबिंब आहे म्हणून सूर्याला आपण काय म्हणतो? बिंब. वास्तविक सूर्याच्या ठिकाणी बिंब भाव यायला कारण सापेक्ष कोण आहे? प्रतिबिंब आहे. जर घटामध्ये पाणी नसतं, प्रतिबिंब नसतं, तर प्रतिबिंबाच्या सापेक्ष आपण सूर्याला बिंबही म्हणलं नसतो, सूर्याला फक्त आपण सूर्य म्हटलं असतो. एक थोडंसं सूक्ष्मचिंतन सांगतो. आपण सर्वजण एकच कसे आहोत? दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. जेव्हा महात्मा पाहतात ना, तुकोबारांचं एक प्रमाण आहे बघा, की जे जे भेटे ते मीच आहे असं एक भावना आहे. जेही कोणी भेटेल वाटे मी ऐसे सर्वाभूते पायी एक वासुदेव. दुसरं एक प्रमाण आहे. तुकोबारा म्हणता, सर हा अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होते विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. हे आत्मत्वाची भावना आहे ना, सगळे माझे आत्मरूपच आहे. दृष्टांत दिला म्हणजे लक्षात येईल. आपण 50 घट ठेवले जमिनीवर, 50 घटामध्ये पाणी आहे, आणि त्या सगळ्या स्वच्छ पाण्यामध्ये आकाशस्थ असणाऱ्या एका सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आता प्रत्येक घटामध्ये प्रतिबिंब आहे. प्रत्येक घटात शेजारी जरी घट असला तरी त्याच्यातही प्रतिबिंब आहे, आणि या बाजूला जरी घट असेल तर त्याही प्रतिबिंब आहे. आता ते प्रतिबिंब घटाचंही नाही, पाण्याचंही नाही, ते प्रतिबिंब कोणाचं आहे? सूर्याचं आहे. म्हणजे 50 घटामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रतिबिंबाचं संबंध कोणाशी आहे? मूळ सूर्यबिंबाशी आहे. तसं आपल्या सर्वांचे देह आहेत, आणि या देहामध्ये जीवरूपाने परमात्म स्वरूपाचा अंश आहे ना, ममेव अंश जीव लोके. म्हणून हे सगळ्यांचं जीवत्व प्रतिबिंब रूप आहे, आणि या सगळ्या प्रतिबिंबाचा संबंध एका परमात्म्याशी आहे. आता या घटाने त्या घटाला म्हटलं पाहिजे की अरे तू तरी प्रतिबिंबाचा आहे आणि मी तरी प्रतिबिंबाचा आहे, आणि आपण दोघेसुद्धा एका सूर्यबिंबाचेच अंश आहे. पण असे प्रतिबिंब म्हणत नाहीत, उलट ते प्रतिबिंब भांडतात, आहे का नाही? जर एखादा मोठा गट असेल तर तो तुम्ही मोठा मनुष्य आहे,
आणि एखादा लहान घट असेल तर म्हणतो तो लहान प्रतिबिंबाचा आहे की नाही. हे जसं प्रतिबिंबाने भांडावं तसे जीवाचे भांडणं आहे आणि सगळे एका परमात्म्याचे अंश आहे. थोडा विस्तार झाला. जैसे तोये संगे आभाषे भानुबिंब पाण्याच्या संगतीत आल्यामुळे सूर्याचं असणारं बिंब प्रतिबिंब रूपाने भासतं. पण आता कल्पना करा, घट फुटला, त्यातलं पाणी वाहून गेलं, आता प्रतिबिंब गेलं कुठं? ते प्रतिबिंब सूर्य नावाच्या बिंबाशी एकरूप झालं. घट फुटायची पण गरज नाही. ते घटात असतानासुद्धा सूर्य स्वरूपच होतं. तसं ज्या महात्म्याने ज्ञानाच्या द्वारे या स्थूलदेह नावाच्या उपाधीचा बाध केला, सूक्ष्म शरीराचा म्हणजे अंतःकरणाचाही बाध केला, आणि एकदा हे अंतःकरण बाधित झालं, स्थूलदेहाचा संबंध सुटला, तो जीव हे भाष सरे, त्याचं असणारं जीवत्व कुठं जातं? मग परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होतं. फक्त जोपर्यंत पाण्याचा संबंध आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसतं. तसं प्रारब्ध बलाने जोपर्यंत याच्या सूक्ष्मदेहाचा संबंध आहे तोपर्यंत त्याचं देहातलं अस्तित्व दिसतं, नाहीतर तो परमात्मा रूपच आहे. जैसे तोये संगे आभाषे भानुबिंब. माता जोपर्यंत आपण त्या पाण्याला पाहतो तोपर्यंत आपले प्रतिबिंबाकडे लक्ष आहे. तसंच महात्म्याच्या देहाकडे आपण पाहतो तोपर्यंत आपल्याला तो सामान्यच वाटतो. सगळ्यांनाच त्याच्या मूळ स्वरूपाकडे पाहण्याची दृष्टी नसते. सगळे माणसं वरवरच पाहतात. तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीचे. एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. सोय म्हणजे आत्मस्थिती किंवा सोय म्हणजे मार्ग. त्याची आत्मस्थिती काय आहे याचा एखाद्या निर्धार विचार जरी करू गेला तरी त्याची अवस्था सगळ्यांना कळत नाही. ज्ञानी पुरुषाची अवस्था फक्त कळते दोघाला. एकतर ज्ञानी पुरुषाला कळते, नाहीतर देवाला कळते. या दोघांच्या व्यतिरिक्त ज्ञानी पुरुषाचा विचार कोणालाच कळत नाही. आगमाला कळत नाही, निगमालासुद्धा कळत नाही, तर बाकी सामान्य पुरुषांना काय कळणार आहे? श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. उदाहरण आपण बऱ्याचदा हे ऐकलेलं आहे. सगळे श्रीमंत लोक त्यांना आपल्याकडे भिक्षा मागण्याकरता येण्याचा आग्रह करायचे. पण ते श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य होते. त्याने श्रीमंतांनी जरी आग्रह केला, जोपर्यंत श्रीमंताच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ नाही तोपर्यंत भिक्षा मागायची नाही, असं आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी ठरवलेलं होतं. आपणही ठरवलंच पाहिजे ते. काहीतरी बदल झाला पाहिजे ना, नाहीतर त्यांच्या संगतीत गेल्यावर आपल्यात बदल व्हायचा. असं नको व्हायला. आपल्यामुळे त्यांच्यात बदल झाला पाहिजे. गरीब घरामध्ये गेले, भवती भिक्षामदे अशा प्रकारची हाक दिली. एक माता भिक्षा घेऊन आली. भिक्षा वाढली, पण वाढल्यानंतर चेहरा नाराज दिसला. हे थोडासा व्यवहार आहे बरं, पाळला पाहिजे. आपण कीर्तनाला गेल्यानंतर श्री गुरु चैतन्य महाराजांनी खूप गोड सांगितलं त्या दिवशी. आपण कीर्तनाला गेल्यानंतर त्या सगळ्या कुटुंबाची थोडीशी आपल्यावर एक जेव घातला ना, त्यांचा उपकार आहे. थोडीशी त्यांची चौकशी केली पाहिजे. त्यांचे सुखदुःखाचे काय प्रसंग आहे त्यामध्ये एक फार वेळ नाही, 5-10 मिनटं तरी त्यांना विचारणा केली पाहिजे. आपण तसं नाही करत. त्यांनी सांगितलं की आपलं जेवण झालं, हात धुतला, लगेच गाडी वळवलेली असते, लगेच निघायचं आहे, असं नाही. व्यवहार थोडासा पाळला पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाची विचारणा केली. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी विचारलं, माता नाराज असण्याचं काय कारण? म्हणे हा प्रपंच आहे. आम्हाला मुलगा नव्हता तोपर्यंत मुलगा नसल्यामुळे दुःख. आता मुलगा प्राप्त झाला तर बोललाच नाही 8 वर्ष म्हणून दुःख. ब्राह्मण आहे, जर हा बोलला असता तर गायत्री मंत्राचा उच्चार केल्यामुळे हा मंत्र दीक्षेचा अधिकारी झाला असता. बोललाच नाही तर ब्राह्मणत्व येईल कसं? शंकराचार्यांनी बघितलं त्या मुलाकडे. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखेचे. गावातले सगळे लोक आणि घरातले कुटुंबातले सगळे असणारे जनसमूह त्या मुलाकडे पाहत असताना सामान्यत्वानेच पाहिजे. एरवी निर्धारिताने जे सोय जयाची. शंकराचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शब्द कृपा त्याच्यावर केली. आता धुळीमध्ये असणारं रत्न सामान्य लोकांना कळत नाही,
तसा हा कुटुंबामध्ये असणारा दिव्य महात्मा आहे. कारण ते बालक 8 वर्षापर्यंत कधी रडलंच नव्हतं. त्याने जेवायला कधी मागितलं नाही. पाळण्यातून खाली पडला, मुंग्या चावल्या तरी रडायचं नाही. सदैव प्रसन्न. आणि तो आतून तृप्त झाल्यामुळे त्याने मातेकडे कधी स्तनपानाची पण अपेक्षा नाही केली. म्हणून तो अशा प्रकारचा दिव्य प्रकारचा महात्मा कळाला नाही. मग शंकराचार्यांनी त्याला प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो कस्य कुतोषि गंता किन्नाम ते तुम कुत आगतोसी एतन्मयुक्तं वदचार्वकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोषि. हा प्रश्न विचारल्याबरोबर त्या मुलाने उत्तर दिलं. जो 8 वर्षापर्यंत बोललेला नव्हता त्याने सांगितलं, आचार्यांनी प्रश्न विचारला, शिशो त्वं कहा, तो नेमका कोण आहे? तो लहान बालक दिसतो पण नेमका तो कोण आहे? त्याने उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देवयक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. मी 4 वर्णाचा 4 आश्रमातला नाही, देव मनुष्य यक्षसुद्धा नाही. 11 विकल्प आले. मग कोण आहे? निजबोध रूपः, असा मी आहे. मला उदाहरण त्याकरता नाही सांगायचं. या हस्तामलकाचार्यांनी जो आपला परिचय करून दिला तो बाकीच्या लोकांना कळाला का? तो पाहण्याकरता त्या योग्यतेचाच महात्मा असावा लागतो. किंवा आपलंही उदाहरण पहा, आपण कालच उदाहरण पाहिलं कान्होबा महाराज पाठकांचं, नाही कळाले. किंवा जगद्गुरू तुकोबाराय व्यवहारामध्ये असताना तुका वेळा विचार करी बडबड फार, असं लोक म्हणायचे की नाही? नाही कळत. आणि त्या नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये एक लक्षण वापरले महात्म्याच्या करता, महत् संगस्तु दुर्लभः, पुढे अगम्यः अमोघश्च. महात्म्याचा संग दुर्लभ आहे, मिळतच नाही. मिळालाच बऱ्याचदा कळत नाही, अगम्य आहे. पण न मिळताही कळाला तरी वाया जात नाही, अमोघश्च. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, येरभी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. भगवान म्हणतात, ऐशा चिन्नी चिन्हित. चिन्ह म्हणजे लक्षण, खुणा. अर्जुना, आशा चिन्हाने जो चिन्हित असेल, आशा लक्षणाने जो लक्षित युक्त असेल, दे कशी तोची मुक्त. पाहशील ना अर्जुना तू त्याला, तो मुक्त, तोची मुक्त. चकाराने शब्द सांगता, आशा लक्षणाने तू ज्याला पाहशील, खऱ्या अर्थाने ज्याला कामना कोणती प्रकारची नाही, मोह नावाचा मळ ज्याला लिप्त करत नाही, जो परमात्म स्वरूपामध्ये निमग्न झालेला आहे, विषयांची भीती ज्याला वाटत नाही, सामान्य पाहिलं की साधारण वाटतो आहे, पण त्याची मार्ग किंवा स्वरूपस्थिती कुणालाही कळत नाही, आशा लक्षणाच्या द्वारे तू ज्याला पाहशील तो मुक्तच आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, आशा पाशरहित ओळख पा. अर्जुना तू त्याला ओळख बरं. त्याच्या मनामध्ये आशा नावाचा पाश अजिबात नाही. सगळ्यात कठीण आहे हा. भावार्थ रामायणामध्ये 7 पाश सांगितले आणि त्या 7 पाशामध्ये हा एक पाश आला आहे. आशा पाश. गेले आशा पाश निवारोनी, चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. आशा आहे. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. सगळ्यात कठीण पाश आहे आशा. पाश म्हणजे बंधन, साखळी. आता साखळीने बांधला तर मनुष्य एका जागेवर राहतो की नाही, पण आशा पाशाचं वेगळं आहे. आशा नावाच्या पाशाने बांधला की फिरत राहतो आणि आशा नावाच्या पाशातून सुटला की जाग्यावर थांबतो. आशाना मनुष्याना काशीत आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती. नुसतं धावंती नाही, प्रधावंती. रात्री दिवस पळत राहतो म्हणून प्रधावंती. ययाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. जो या बंधनातून मुक्त झाला पांगळ्याप्रमाणे एका जागेवर राहतो. आशाच नाही ना. एक महात्मे बसले होते असे सूर्यकिरणाच्या सानिध्यामध्ये. सूर्यकिरण अंगावर पडत होतं. त्या देशातला राजा तिथं गेला आणि त्याने त्या महात्म्याच्या समोर उभं राहून विचारलं, म्हणे तुम्हाला काही इच्छा असेल तर मला मागून घ्या, मी तुम्हाला सगळं देतो. ते मला काही इच्छा नाही. नाही पण काहीतरी मागूनच घ्या. ते म्हणे असं का? एक काम कर, थोडा बाजूला हो, सूर्याचं ऊन पडू दे अंगावर, एवढीच मागणी, बाकी काही नाही. आशा पाशरहित ओळख पा.
कोणत्याही प्रकारची आशा नाही ना. तुकोबारायांकडे नजराना चालून आला. मनवा हरीचे दास, तो का म्हणे माझं हे आस. शिवाजी महाराजांनी विचारलं, तुम्हाला आशा तरी कोणती आहे, कोणती नाही. तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घ्या, बस एवढीच आमची आशा आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हे तुकोबाराय म्हणू शकतात बरं. कारण त्यांना शिवाजी महाराजाकडून नारळसुद्धा घ्यायचं नाही. आता आपण एखाद्या आमदार खासदाराला म्हणू शकत नाही म्हणू शकत, कारण तेवढं वैराग्य असावं लागतं की नाही. आशा पाश रहित ओळख पा, अर्जुना तोच योगी, तोच निष्काम कर्मयोगी आहे आणि तोच ज्ञानयोगीसुद्धा आहे. योगी शब्द सामान्य आहे ना, कर्म करतो म्हणून कर्मयोगी आहे, ज्ञानाच्या भूमिकेत विराजमान म्हणून ज्ञानयोगी. अर्जुना तोच योगी, विशेषीचे जो जगी. पारमार्थिक जगतामध्ये जो विशेष वर्णन करून सांगितला जातो आणि मनोनी हे सांगितलं कशा करता. अर्जुना ऐसा होय या लागी म्हणे पेतोते. अर्जुना मी तुला हेच म्हणतो आहे की तू आसा हो. या ओळीचा अर्थ असा होईल बरं कसा. ऐसा होय तो ते या लागी म्हणी पे. अर्जुना मी तुला या करता म्हणतो आहे की तू आसा हो, आसा हो. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ या लागी म्हणी पे. कोण म्हणी पे. जो या जगतामध्ये विशेष योगी आहे तो मी म्हणी पे, म्हणजे मी त्याचं वर्णन करतो आहे. पण त्या वर्णनाचं साध्य काय आहे. तू असा हो, यासाठी मी त्याचं वर्णन करतो आहे. म्हणजे वाणीला शुद्धता प्राप्त व्हावी. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, यासाठी तर मी त्याचं वर्णन करतोच आहे. पण त्याचं वर्णन मी तुझ्यासमोर का करतो, कारण हा आदर्श महात्मा आहे. आणि या आदर्श महात्म्याला समोर मानून अर्जुना तू सुद्धा असाच हो. कसा हो. मनाच्या द्वारे बाह्य ज्ञानेंद्रियाला आवरे आणि कर्मेंद्रियाच्या द्वारे युद्ध कर, म्हणजे तू मुक्त होऊन जाशील. कोणती आशा धारण करू नको. हे तुझा आदर्श आहे. भगवंताची भावना काय. अर्जुनाने ज्ञानी व्हावं आणि ज्ञानी झाल्यानंतर त्याने कर्म कोणतंही केलं तरी त्या कर्माचा त्याला लेप लागणार नाही. जैसे चळी जळे न शिंपे पद्मपत्र ऐसा होय. या सगळ्या ओव्यांचा अर्थ घ्यावा लागतो बरं कसा. जो अंतरी दृढ ऐसा होय, परमात्मरूपी गुढ ऐसा होय, बाह्य तरी रूढ लौकिक जैसा ऐसा होय, विषयांचे भयन धरी ऐसा होय. हे सगळे अर्थ असे लावावे लागतात. सगळे अर्थ लागतात बघा. अर्जुना तोच योगी आहे विशेषीचे. या जगतामध्ये तो विशेष वर्णन करून सांगितला जातो आणि मनोने ऐसा होय या लागी म्हणे पेतुते. यासाठीच तर तुला मी काय म्हणतो आहे की तो योगी हो, योगी हो. केव्हा आसा योगी तू व्हावं यासाठी मी म्हणे पे. मी त्याचं वर्णन करून म्हणतो आहे, सांगतो आहे. तू काय कर. मानसा नियम करी निश्चळ होये अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे. तो आपला मनाच्या द्वारे मानसा नियम करी. मनाचं नियमन कर. मनाला आवरून ठेव. याला शम म्हणतात. इंद्रियांना आवरणं त्याला दम असं म्हणतात. शम आणि दम ही साधन आहे. तो मानसा नियम करी, मनाचं नियमन कर आणि निश्चळ होय अंतरी. आपल्या अंतकरणामध्ये अत्यंत स्थिर हो. चलायमान विकारी होऊ नको. स्थिर स्वरूपाचं होऊन जा. आणि असा झाला म्हणजे ज्याचं अंतःकरण निश्चळ आहे, मन आपल्या ताब्यात आहे आणि त्या पुरुषाने कर्मेंद्रियांच्याद्वारे किती व्यापार केला तरी त्याला आता कोणत्याही प्रकारची भीती किंवा भय नाही. मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे. सुखे म्हणजे आनंदाने, समाधानाने. आपल्या कर्मेंद्रियांच्याद्वारे कोणताही व्यापार झाला म्हणजे यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कोणतेय तत्कुरुष्व. हे सगळे व्यापारच आहे ना. तो मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मानसिक असेल येतो सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य. हा जो प्रकार आहे भक्तीतला, तशा पद्धतीनं कर्मेंद्रियांच्याद्वारे सगळ्या व्यापारामध्ये इंद्रिय वर्ततो. आनंदाने राहू दे, अडचण नाही. फक्त मन ताब्यात असावं, ज्ञानेंद्रिय ताब्यात असावे
आणि ब्रह्मज्ञानाने संपन्न असा योगी तू झाला तर मग तुला कोणत्याही प्रकारची भीती नाही. तर पाठीमागे विचारलं होतं तदेकम वद निश्चित्य, मला एकच सांगा की ज्यामुळे श्रेय प्राप्त होईल. त्या श्रेयाचा उपदेश परमात्मा पुढे करता. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.